हॅलो वॉरियर्स, 20 मिनिट्स चॅलेंजच्या पुढच्या भागात डे 6मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल. आज आपण डे 6मध्ये आणखी 10 वर्ड्स पाहणार आहोत इंग्लिशमधले आणि त्यांचं मीनिंग पाहणार आहोत. जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी छोटीशी इन्फॉर्मेशन. याच्यापूर्वी ऑलरेडी 5 पार्ट्स जे आहेत ते अपलोड केलेले आहेत, जिथे आपण डेली बेसिसवरती वोकॅबलरी पाहतोय. जरी आपला उद्देश म्हणजे या लेक्चरचा उद्देश हा असेल की येणारी जी ग्रुप सीची मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला वोकॅबचे मॅक्झिमम मार्क्स घ्यायचे आहेत, तरीसुद्धा हा जो काही म्हणजे सगळा लेक्चर प्रपंच आहे, म्हणजे एवढे सगळे जे लेक्चर्स आहेत किंवा ही सगळी जी वोकॅबलरी तुम्हाला मिळते ही तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी ठरू शकते. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमधला पहिला वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे डिस्पोजिशन. डिस्पोजिशन म्हणजे काय असतं? अ पर्सन्स नॅचरल टेंडन्सी ऑर स्टेट ऑफ माइंड. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीची वृत्तीच तशी आहे, एखादी व्यक्ती जे वागते म्हणजे तिची वृत्तीच तशी आहे. सो त्या वृत्तीसाठी एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे डिस्पोजिशन. त्याला आपण टेंडन्सी हा पण शब्द आपल्या म्हणजे जनरली आपण डे टू डे लाईफमध्ये बोलताना वापरतो. ठीक आहे. सो एखाद्याची टेंडन्सी तशी आहे असं जे आपण म्हणतो. सो अ पर्सन्स नॅचरल टेंडन्सी ऑर स्टेट ऑफ माइंड म्हणजेच वृत्ती. इंग्लिश सेंटेन्स जर आपण याचं पाहिलं, हिज चेअरफुल डिस्पोजिशन मेक्स हिम पॉप्युलर अमॉंग फ्रेंड्स. म्हणजे त्याची आनंदी वृत्ती जी आहे ती त्याला मित्रांमध्ये लोकप्रिय बनवते. सो इथे लोकप्रिय करा, कारण आपल्याला माहिती आहे की जे लोक हसत खेळत असतात, आनंदी असतात, ते जनरली लोकप्रिय असतात, ते जास्त लोकांना आवडतात. देन आपण नेक्स्ट वर्ड जर पाहिला, नेक्स्ट वर्ड आहे डिसिपेशन. डिसिपेशन डिसिपेशन म्हणजे काय असतं? द ॲक्ट ऑफ स्पेंडिंग मनी ऑर रिसोर्सेस वेस्टफुली. म्हणजेच याच्यासाठी एक शब्द आहे मराठीतून उधळपट्टी करणे. ठीक आहे. मग हे आपल्याकडे असणारे जे रिसोर्सेस आहेत त्याची असू शकते, पैसा आहे एखाद्याकडे, तोही विदाऊट एनी काय म्हणतो आपण त्यांचा कसलाही विचार न करता तो काय करतोय की पैशाची उधळपट्टी करतोय, संपत्तीची उधळपट्टी करतोय. तर याच्यासाठी हा जो शब्द आहे, एक सेकंड, आता क्लिअर असेल, याच्यासाठी हा शब्द वापरला जातो डिसिपेशन, ज्याला नैतिक दिवाळखोरी असं आपण म्हणू शकतो. इथे तुम्हाला हा माणूस दिसत असेल जो अशा पद्धतीने पैसे उधळत आहे. ठीक आहे. सो सेंटेन्स जर आपण पाहिलं, हिज डिसिपेशन ऑफ वेल्थ सून लेड हिम टू बँकरप्सी. आता बँकरप्सी हा एक शब्द आपण पाहिलेला आहे, म्हणजेच तो ज्या पद्धतीने दिवाळखोरी करतोय किंवा ज्या पद्धतीने तो उधळपट्टी करतोय तो लवकरच दिवाळखोरीमध्ये गेलेला आहे. ठीक आहे. सो उधळपट्टी करणे याच्यासाठी ॲक्च्युली डिसिपेशन हा शब्द वापरला जातो. मग याच्यासाठी एक शब्द एक्स्ट्रा वॅगंट. एक्स्ट्रा वॅगंट हा शब्द आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे, तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. देन नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला, डिसोल्युबल. डिसोल्युबल म्हणजे काय असतं? जे विरघळणारं आहे ते. ठीक आहे. आपण सोल्युबल ज्याला म्हणतो तेच डिसोल्युबल. एबल टू बी डिझॉल्व्ड इन अ लिक्विड म्हणजे अशी गोष्ट जी लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होण्यासाठी एबल आहे, म्हणजे ज्याला भंग करता येऊ शकतं किंवा जो पाण्यामध्ये विरघळतो, त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो डिसोल्युबल. साल्ट इज सोल्युबल सबस्टन्स, इट इज डिझोल्युबल इन वॉटर. म्हणजे तो वॉटरमध्ये सॉल्ट जे आहे, मीठ जे आहे ते वॉटरमध्ये कसं आहे? द्रावणीय, जे आपण म्हणतो विरघळणारं आहे. मीठ हे विरघळणारं द्रव्य, ते पाण्यामध्ये भंग करता येण्याजोगं आहे, म्हणजे पाण्यामध्ये ते मिक्स करता येऊ शकतं, विरघळतं. द नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे इगोइस्ट. इगोइस्ट हा शब्द कदाचित तुम्हाला माहिती असेल. अ पर्सन हू इज सेल्फिश अँड थिंक्स ओनली अबाउट हिमसेल्फ. म्हणजे जो फक्त आणि फक्त स्वतःपुरता विचार करतो असा जो माणूस असतो, ज्याला अहंमन्य असं म्हटलं जातं, किंवा ज्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणावरती अहंकार आहे असा जो माणूस असतो त्याला काय म्हणतो आपण? इगोइस्ट. इगोइस्ट. हिज इगोइस्ट बिहेवियर हर्ट मेनी पीपल अराउंड हिम. म्हणजे त्याचा जो काही हा अहंकारवाला स्वभाव आहे, अहंमन्य स्वभाव आहे, किंवा त्याचं जे वागणं आहे त्याने आजूबाजूचे अनेक लोक जे आहेत त्यांना दुखापत झाली, त्यांना म्हणजे हर्ट झालं, म्हणजे थोडक्यात ते दुखावले असा त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे. ठीक आहे. ते दुखावले. ते ॲक्च्युली गुगल ट्रान्सलेट असल्यामुळे
थोडंसं ट्रान्सलेशनमध्ये काही शब्द जे आहेत ते ॲज इट इज ट्रान्सलेट झालेले आहेत आणि असे बरेचसे शब्द तुम्हाला आयोगाच्या पेपरमध्ये पाहायला मिळतात ज्याला तुम्ही GSचा पेपर सोडवत असतात. देन नेक्स्ट वर्ड आहे एनफेस. हा शब्द एनफेस असाही लिहितात किंवा असाही लिहितात. ठीक आहे, दोन वेगवेगळे आणि याचे दुसरे पण अर्थ आहेत. म्हणजे जर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये गेला तर याचा अर्थ जो आहे तो वेगळा येईल किंवा पेंटिंगशी रिलेटेड पण याचा अर्थ आहे. पण इथे जो आहे एनफेसचा अर्थ डायरेक्टली फेसिंग, फेस टू फेस म्हणजे मुखांकन करणे, डायरेक्ट समोरासमोर जे काही आहे ते तोंडावरती बोलणे ज्याला आपण म्हणतो की नाही. मग तुम्हाला आठवत असेल पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण एक शब्द अभ्यासलेला होता, कुठला? बॅकबाईट. आठवतोय का बॅकबाईट? जे पहिल्या डेपासून लेक्चर्स फॉलो करतात त्यांनी सांगा बॅकबाईट तुम्हाला आठवतोय का? ठीक आहे, सो मुखांकन करणे किंवा समोरासमोर बोलणं. द टू लीडर्स मेट एनफेस टू डिस्कस द इम्पॉर्टंट इशू. म्हणजेच दोन जे नेते आहेत त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मुखांकन होऊन चर्चा केली, म्हणजे समोरासमोर येऊन चर्चा केलेली आहे. सो एनफेस लक्षात आला असेल तुमच्या. द नेक्स्ट वर्ड आहे एन्शुईंग. हा ॲक्च्युली एन्शू असा शब्द आहे आणि त्याच्यावरून एन्शुईंग हा शब्द आहे. फॉलोविंग ऑर रिझल्टिंग ॲज अ कॉन्सिक्वेन्स म्हणजे आगामी किंवा एखाद्या गोष्टीचा परिणाम जो पुढे होणार आहे त्या अर्थाने एन्स्यू हा शब्द वापरला जातो. ठीक आहे, आणि त्याचंच झालेलं आहे एन्स्यूइंग. ही फेल्ड द एक्झाम विथ द एन्स्यूइंग लॉस ऑफ अ स्कॉलरशिप. म्हणजे तो परीक्षेत नापास झाला ज्याच्यामुळे शिष्यवृत्तीचं त्याचं आगामी नुकसान झालं. म्हणजे तो परीक्षेतच नापास झाला तर त्याला शिष्यवृत्ती मिळेल का? नाही. म्हणजे हा त्याचा कॉन्सिक्वेन्स आहे, त्याचा झालेला परिणाम आहे. सो एन्स्यूइंग काय असेल? त्याचा परिणाम होणं किंवा आगामी गोष्ट. देन नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे इरॅटिक. इरॅटिक. इरॅटिक म्हणजे असतं जे स्टेडी नाही आहे, नॉट स्टेडी, चेंजिंग सडनली अँड अनप्रेडिक्टेबली. म्हणजे अशी गोष्ट जी सडनली चेंज होतीये किंवा आपण ते प्रेडिक्ट नाही करू शकत आहोत. अनप्रेडिक्टेबिलिटी चेंज होते. याच्यासाठी आणखी एक शब्द मागच्या एका लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे, तो तुम्हाला आठवतोय का मला सांगा. ठीक आहे, कमेंट करून सांगाल तुम्ही मला. इरॅटिकसाठी समानार्थी शब्द याच्यासारखाच एक शब्द, इमेज पण ऑलमोस्ट अशीच दिलेली होती. तर याच्यासारखा दुसरा जो शब्द आहे तो कुठला आहे हे तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये जर आपण घेतलं, जर आपण इराटिक हा शब्द माणसासाठी वापरत असू तर तो शब्द काय होईल? लहरी. म्हणजे एखादा असतो का लहरी मोहम्मद, जो त्याच्या विचारावरती ठाम नाही राहत, सातत्याने बदलत असतो, कधी हो कधी नाही, या पद्धतीने. सो द स्टॉक मार्केट हॅज बीन व्हेरी इरॅटिक दिस वीक. या आठवड्यामध्ये हे जे स्टॉक मार्केट आहे ते खूप इरॅटिक राहिलेला आहे, म्हणजेच इरेग्युलर आहे. या आठवड्यात शेअर बाजार हा फार लहरी राहिलेला आहे, खूप अनप्रेडिक्टेबल राहिलेला आहे. द नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे इसेन्शियली. हा तुम्हाला कदाचित माहिती असेल. इसेन्शियल म्हणजे जी गोष्ट आवश्यक असते ती इन द मोस्ट इम्पॉर्टंट वे, फंडामेंटली. म्हणजे एखादी गोष्ट जी अत्यावश्यक आहे, इसेन्शियली आवश्यक आहे किंवा अत्यावश्यक आहे, त्याच्यासाठी इसेन्शियली हा शब्द वापरला जातो. वॉटर इज इसेन्शियली नेसेसरी फॉर लाईफ. म्हणजे पाणी जे आहे ते आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक असणारी बाब आहे. सो इसेन्शियली हे लक्षात आलं असेल. नेक्स्ट वर्ड आहे इव्हेसिव्ह. इव्हेसिव्ह म्हणजे काय असतं? अवॉइडिंग गिविंग डायरेक्ट आन्सर. एखादा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचं डायरेक्ट उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरं देणं. म्हणजे काय करणं? आपण स्पष्टपणे त्याचं उत्तर देत नाही आहे तर त्याच्याऐवजी आपण वेगळेच काहीतरी त्याला गोष्टी जोडत बसतोय. मग हे जे बनावट असतं, जोडून सांगितलेली गोष्ट, तयार करून सांगितलेली गोष्ट, त्याच्यासाठी पण एक शब्द आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला आहे, तो सुद्धा कमेंटमध्ये कराल. म्हणजे जिथे जिथे मी हे शब्द विचारते ते तुम्ही का सांगायचं, कारण ते शब्द तुमचे रिवाईज होतात. ठीक आहे, सो उडवाउडवीची उत्तरं देणं याच्यासाठी इव्हेसिव्ह हा शब्द वापरला जाऊ शकतो. ही गेव अन इव्हेसिव्ह रिप्लाय टू अवॉइड द क्वेश्चन्स. त्याने प्रश्न टाळण्यासाठी उडवाउडवीचं उत्तर दिलं. म्हणजे एखादा प्रश्न विचारला एखाद्या व्यक्तीला, तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल की मोठे मोठे नेते जे असतात किंवा अगदी ॲक्टर ॲक्ट्रेस जे असतात ते सुद्धा जर त्यांना रिपोर्टर्स काही प्रश्न विचारत असतील तर ते इव्हेसिव्ह आन्सर्स देतात. म्हणजेच काय? ते असं काहीतरी आन्सर देतात की पुढचे प्रश्न त्यांना विचारले नाही गेले पाहिजे. जे प्रतिप्रश्न येतात किंवा प्रश्नाला पकडून पुढचे प्रश्न येतात, उत्तराला पकडून ते प्रश्न येऊ नयेत म्हणून ते काय करतात? उडवाउडीची उत्तरं देतात. सो दॅट इज इव्हेसिव्ह. ठीक आहे. देन नेक्स्ट वर्ड आहे एक्सपर्ट कमिटी. हा शब्द तुम्हाला माहिती असेल.
खूप ठिकाणी तुम्ही अभ्यासलेल्या असतील वेगवेगळ्या एक्सपर्ट कमिटीज. अ कमिटी मेड ऑफ एक्सपर्ट्स इन अ पर्टिक्युलर फील्ड. याच्यामधला हा जो शब्द आहे ना, COMMITTEE, हा शब्द लक्षात ठेवायचा. कारण इथे डबल एम आहे, इथे डबल टी आहे, इथे डबल ई आहे. ज्यावेळेला आयोग तुम्हाला करेक्ट स्पेलिंगवाले किंवा वर्ड्स ऑफन कन्फ्यूजमध्ये प्रश्न विचारत असतो त्यावेळेला असे शब्द विचारले जातात. इवन कमिटी हा शब्द तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये पण विचारला जातो. कारण कमिटी हे जे नाऊन आहे ते सिंग्युलरसुद्धा येऊ शकतं आणि प्ल्युरलसुद्धा येऊ शकतं. म्हणजे कमिटी इज पण येतं आणि कमिटी आर पण येतं. तर त्याचे काही रूल्स आहेत. मग ते कधी येतं याच्यावरती आयोगाने आधी काही प्रश्न विचारलेले आहेत, ते एकदा पाहून ठेवा. आजचा जो काही तुमचा अभ्यास असेल त्याच्यामध्ये ही एक एक्स्ट्राची गोष्ट जी आहे ती थोडीशी ॲड करा. म्हणजे नेटवरून सर्च करा किंवा तुमच्या बुकमध्ये पहा, कमिटीसोबत आर कधी येतं किंवा प्ल्युरल कधी असते कमिटी आणि सिंग्युलर कधी असते. जर फाइंड आउट झालं कमेंट करून सांगा, बाकीच्या स्टुडंटना पण फायदा होईल. ठीक आहे. सो अशी कमिटी जी एक्सपर्ट्सची बनलेली आहे एखादा पर्टिक्युलर फील्डमधल्या, सो त्यांना आपण तज्ज्ञ समिती असं म्हणतो. द गव्हर्नमेंट फॉर्म्ड अँड एक्सपर्ट कमिटी टू रिव्ह्यू द पॉलिसी. सरकारने धोरणाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती जी आहे ती नेमलेली आपल्याला पाहायला मिळते. सो अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, आज एकूण 10 शब्द जे आहेत ते आणि त्यांचं मीनिंग जे आहे ते पाहिलेलं आहे. त्यातला पहिला शब्द होता डिस्पोजिशन. डिस्पोजिशन म्हणजे एखाद्या व्यक्तीची जी वृत्ती असते, प्रवृत्ती असते ती. डिसिपेशन म्हणजे असते उधळपट्टी करणं, ज्याला नैतिक दिवाळखोरी तुम्ही म्हणू शकता. कारण एखादा माणूस खूप उधळपट्टी करतोय म्हणजे तो नैतिकदृष्ट्या दिवाळखोरच आहे. डिसोल्युबल म्हणजे जो भंग करता येऊ शकतो किंवा जो विरघळतो. ठीक आहे, विद्राव्य. इगोइस्ट म्हणजे जो अहमन्य आहे, ज्याच्याकडे फार जास्त अहंकार आहे. एनफेस म्हणजे समोरासमोर बोलणे, मुखांकन करणे. एन्शुईंग म्हणजे जे आगामी आहे, कॉन्सिक्वेन्सेस जे परिणाम होणार आहेत ते. इरॅटिक. इरॅटिक म्हणजे आहे जो लहरी आहे, फ्लक्च्युएट होतं. ठीक आहे. इसेन्शियली म्हणजे जे आवश्यक आहे ते. इव्हेसिव्ह म्हणजे उडवाउडवीची किंवा टाळाटाळ करणारी उत्तरं देणं. अँड द लास्ट वन वॉज एक्सपर्ट कमिटी. एक्सपर्ट कमिटी म्हणजे तज्ज्ञ समिती. सो जर तुम्हाला हे वाला लेक्चर युजफुल ठरलं असेल तर लेक्चरला लाईक आणि शेअर नक्की करा. पुढचा पार्ट जो आहे पार्ट 7 तो येईल तुमच्या भेटीला लवकरच. पण त्याच्यासाठी तुम्हाला वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओला लाईक शेअर करावं लागेल. आणि हां, जर युजफुल वाटलं असेल तर कमेंटमध्ये युजफुल असं लिहावं लागेल. जे प्रश्न मी तुम्हाला विचारलेले आहेत त्यांची उत्तरंसुद्धा कमेंटमध्ये न विसरता द्या. लवकरच भेटूयात आपण पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा. थँक्यू.